आषाढी एकादशीला करा हे उपाय. हिंदू पंचांगानुसार आषाढी एकादशीची तिथी ही फार पवित्र मानली जाते. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात. हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते. आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. भगवान विष्णूला आणि विठ्ठलाला ही तिथी समर्पित आहे. या दिवशी एकादशी तिथीनंतर भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात आणि तेव्हा चातुर्मासाला सुरुवात होते. याचाच अर्थ देव पुढचे 4 महिने निद्रा घेतात. त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. आषाढी एकादशी निमित्त काही उपाय केल्याने आपलं आयुष्य अधिक सोपं जगता येतं. तर ते उपाय कोणते आहेत ते पुढील प्रमाणे पाहूयात. नंबर 1. जर तुमच्या कुटुंबात सुखशांती समृद्धी नांदावी असं तुम्हाला वाटत असेल तर एकादशीच्या दिवशी विठ्ठलाच्या मूर्तीचा जलाभिषेक करावा. त्यामुळे विठ्ठलाबरोबरच देवी लक्ष्मीची देखील कृपा होते. तसेच तुमच्या घरात सुख समृद्धी नांदते. नंबर 2. वैवाहिक जीवन सुखी राहण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे. नंतर तुळशीची पूजा करावी. तुमच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करावी. यामुळे तुमचं वैवाहिक जीवन सुखी राहील. नंबर 3. आर्थिक तंगी दूर करण्यासाठी एकादशीच्या दिवशी पूजेच्या वेळी 1 रुपयाचं नाणं विठ्ठलाच्या फोटोजवळ ठेवा. पूजा केल्यानंतर या नाण्याला लाल रंगाच्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. यामुळे भगवान विष्णूसह तुमच्यावर देवी लक्ष्मीची देखील कृपा असणार आहे. तसेच घरात धनधान्यांची देखील कमी भासणार नाही. नंबर 4. जीवनातील अनेक समस्या दूर करण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला केसरच्या दुधाने अभिषेक करावा. असं केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर जीवनातील सर्व समस्या दूर होतात. नंबर 5. जर तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येत असतील तर आषाढी एकादशीच्या दिवशी स्नान केल्यानंतर विठ्ठलाचे नमन करा. विठ्ठल नामाचा गजर करा. तुमचं वैवाहिक जीवन सुखी होईल. नंबर 6. एकादशी तिथीला श्री हरी विष्णूसह तुळशी पूजनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तुळशीच्या रोपासमोर तुपाचा दिवा लावा. असं केल्याने तुळशी माता धन सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते. नंबर 7. आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात चिमूटभर हळद टाकून हे पाणी तुळशीला अर्पण करावे. नंबर 8. आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला शृंगाराचे साहित्य अर्पण करावे. असे केल्याने महिलांना अखंड सौभाग्याचा आशीर्वाद लाभतो. नंबर 9. देवशयनी म्हणजेच आषाढी एकादशीला तुळशीवर उसाचा रस अर्पण करणे हे देखील खूप शुभ मानले जाते. नंबर 10. आषाढी एकादशीला स्नान करून प्रथम तुळशीला जल अर्पण करावे. तुळशीच्या मुळाला कच्चे दूध अर्पण करा आणि संध्याकाळी तुळशीला तुपाचा दिवा लावा. संध्याकाळी तुळशी मातेची आरती करावी. हा उपाय केल्याने धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न होते. नंबर 11. एकादशीला तुळशीची पाने चुकूनही तोडू नका. तुळस ही भगवान विष्णूची प्रिय मानली जाते. त्यामुळे माता लक्ष्मी ही तुळशीची पूजा करते. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे टाळावे. जर तुम्हाला तुळशीची पाने वापरायचीच असतील तर आदल्या दिवशी तुळशीची पाने आधीच तोडून ठेवावीत. नंबर 12. आषाढी एकादशीला उपवास करणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी विठ्ठल रुक्मिणी किंवा विष्णू मंदिराला भेट देऊन दर्शन घ्यावे. तुळशीची पाने फुले नैवेद्य अर्पण करून देवी देवतांची आरती करावी आणि मनोभावे पूजा करावी. नंबर 13. आषाढी एकादशीला अन्न वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान जरूर करावे. असे करणे शुभ मानले जाते. तसेच भगवान विष्णूचे नामस्मरण करणे, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे, तसेच विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करणे हे फारच उपयुक्त ठरते. त्यामुळे ह्या सेवा जरूर कराव्यात. नंबर 14. आषाढी एकादशीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा. या दिवशी चुकूनही मांस लसूण कांदा याचे सेवन करू नये. असे केल्यास भगवान विष्णू तुमच्यावर नाराज होऊ शकतात आणि तुमची कामे बिघडू शकतात. नंबर 15. या दिवशी कोणाचाही अपमान करणे, खोटे बोलणे किंवा कोणाला त्रास होईल असे वागणे पूर्णपणे टाळावेत. तसेच ब्रह्मचर्याचे पालन करावे आणि कोणाचीही निंदा करू नये. तरच आपल्याला भगवान विष्णू आणि विठोबा यांचे आशीर्वाद लाभणार आहेत. नंबर 16.
द्वादशीला म्हणजेच एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेसच उपवास सोडावा. उपवास सोडताना अगदी साधे आणि सात्विक अन्न ग्रहण करावे. तर अशा प्रकारे या आषाढी एकादशीला वरील उपाय आणि नियमाचे पालन केल्यास भगवान विष्णूचे आणि विठुरायाच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व दुःख झटक्यात दूर होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्यामुळे या नियमाचे पालन आवश्यक करा. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.